आज आपल्या गणेशोत्सवानिमित्त सांगली मिरज भागाचा दौरा आणि भेट झाली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर रेंजमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये अत्यंत मंगलमय आणि भाविक वातावरणात गणराजाचा सोहळा चालू आहे. राज्य उत्सव म्हणून हा सोहळा जाहीर झालेला आहे. सगळ्या भाविकांना चांगल्या प्रकारे मंगलमय वातावरणात सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी आमच्या 5 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूंनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. या तयारीमागे मागील 1.5 महिन्यांपासून सतत बैठका घेणे, शांतता समिती आणि मोहल्ला समिती बैठका घेणे, सराईत गुन्हेगारांचे लिस्ट तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे, फायरआर्म्स, नार्कोटिक्स आणि इतर अवैध व्यवसाय करणारे यांच्यावर छापे घालणे, गोपनीय माहिती काढून गुन्हेगारांचा मागोवा करणे, त्यांना अटक करणे, त्यानंतर सोशल मीडियावर सतत सर्व्हेलन्स ठेवून कोणी समाजविघातक किंवा देशविघातक माहिती पसरवित आहे का त्याचा मागोवा घेणे आणि कारवाई करणे, या सगळ्या प्रकारे प्लॅनिंग करून योजना आखून हा उत्सव आणि त्यासोबतच येणारी ईद ए मिलादुन्नबी हे चांगल्या प्रकारे साजरी होईल असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. आणि त्यामुळे नक्कीच गणराजाच्या स्थापनेपासून आजपर्यंत हा उत्सव चांगल्या प्रकारे शांततामय व बंधुभावाच्या वातावरणात सुरू आहे. वेगवेगळे आंदोलन या दरम्यान होत आहेत, परंतु ते हाताळण्यासोबतच आमच्या 5 जिल्ह्यांमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जवळपास 27,000 मोठे गणपती आहेत सार्वजनिक मंडळांचे. ही खूप मोठी संख्या आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आमच्या 5 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण यामध्ये सरासरी 5,500 गणपती आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये. आणि त्यासाठी मग खूप मोठं मनुष्यबळ वापरावं लागतं. यासाठी आम्हाला मुख्यालयाकडून, पोलीस मुख्यालयाकडून SRPFच्या कंपनीज प्रत्येक जिल्ह्याला पुरवण्यात आलेल्या आहेत. होमगार्ड्स आवश्यक प्रमाणात पुरवण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक जिल्हा पोलीस दल आणि त्याच्यासोबत सशस्त्र पोलीस दल आणि होमगार्ड अशा प्रकारे बंदोबस्ताची आखणी आहे. सोबतच महामार्गाने वाहतूक पोलीस सुद्धा आहेत. जिथे जिथे देखावे आहेत, जिथे मिरवणुका आहेत, त्या मिरवणूक मार्गावर आमच्या पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी पायदळ पाहणी केलेली आहे, पेट्रोलिंग केलेले आहे. ही पायदळ पाहणी 2 वेळा व्हावी अशी अपेक्षित आहे आणि पहिली पाहणी झालेली आहे आणि विसर्जनाच्या पूर्वी दुसरी पाहणी होईल. त्याचप्रमाणे ईद ए मिलाद सुद्धा मिरवणूक असते, तर ती मिरवणूक दोन्ही लगेच होऊ नयेत आणि त्यांचाही आनंद दोन्ही समाजाचा एकत्र वेगळ्या दिवशी साजरा व्हावा असे प्रयत्न झाले. त्यासाठी ज्या बैठका घेण्यात आल्या त्याच्यामध्ये जुलूस कमिटी आणि इतर या सगळ्यांनी सहकार्य केलं. बंधुभाव आणि एकता कायम ठेवण्याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे बघता येईल. मिरज शहरामध्ये त्यामुळे 9 तारखेला ही मिरवणूक निघणार आहे आणि असंच वातावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. अशा प्रकारे 5 जिल्ह्यात धार्मिक बंधुभाव कायम ठेवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. सगळ्या मंडळांच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत आमच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर. यामध्ये पर्यावरणपूरक, डॉल्बी मुक्त म्हणजे ध्वनी प्रदूषण मुक्त आणि एक गाव एक गणपती या प्रकारच्या काही तत्वांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. राज्य सरकारचा एक उपक्रम आहे, स्पर्धा घेण्यात येतात, त्यामध्ये गणेश मंडळांनी भाग घ्यावा. म्हणजे जे काही सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश आहेत ते समाजापर्यंत पोहोचतील यासाठी आम्ही गणेश मंडळांना प्रोत्साहन दिलेलं आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेलाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. स्थापनेच्या दिवशी ज्या मंडळांनी अतिरिक्त वापर केला साऊंड सिस्टीमचा आणि ध्वनी प्रदूषण केले अशा काही प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आलेले आहेत. साऊंड पोल्युशन मीटर, डेसिबल मीटरद्वारे रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. काही जणांनी अनुचित पोस्टर्स पब्लिश केले होते, त्यांच्यावरही कोल्हापूर येथे कारवाई झालेली आहे. त्याच्यानंतर हे जितके मोठे गणेश मंडळ आहेत, मी आपल्याला सांगितलं 27,000, तर प्रत्येक गणेश मंडळामागे एक पोलीस अंमलदार समन्वयक म्हणून नेमण्यात आलेला आहे. त्यामागे कल्पना अशी आहे की त्या मंडळाला जी काही पोलिसांकडून आणि शासकीय खात्यांकडून मदत मिळते किंवा लागते ती विनासायास मिळावी. त्यासोबतच शासनाचे आणि पोलीस खात्याचे जे निर्देश आहेत, या उत्सवासंबंधीचे जे नियम आहेत त्याचे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाणीव करून द्यावी. 2 वे इन्फॉर्मेशन सिस्टीमचा फ्लो सतत चालू राहावा. गणेश स्थापना आणि नंतर विसर्जन आणि दरम्यानचे 10 दिवस या दिवशी त्यांना ज्या काही परवानग्या लागतात त्यांना मिळण्यास आमच्याकडून मदत व्हावी आणि आमचे जे निर्देश आहेत, कुठे काही अनुचित प्रकार चालू असतील,
अवैध व्यवसाय चालू असतील, कोणी दारू पित असतील, कुठे पत्ते खेळत बसले असतील किंवा मग ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असेल तर त्याच्यावर सुद्धा नजर राहावी आणि सगळा हा उत्सव विनासायास संकटमुक्त पद्धतीने पार पाडावा यासाठी आम्ही उपाययोजना केलेली आहे. तर अशा प्रकारे पूर्ण इंटिग्रेटेड प्लॅन आम्ही सिक्युरिटी आणि सेफ्टीचा सगळ्या नागरिकांसाठी तयार केला आहे, गणेश उत्सवासाठी तयार केलेला आहे, ईदसाठी तयार केलेला आहे आणि सोबतच इतर दैनंदिन काम आहे, गुन्हे प्रतिबंध आहे, गुन्हे दाखल करणे आहे, ते सुद्धा सुरू आहे. माझी विनंती आहे सगळ्या नागरिकांना की आपण सुद्धा यामध्ये सहभाग दर्शवावा, पोलीस खात्यात सहकार्य करावे आणि कुठेही अनुचित प्रकार घडून आल्याचे दिसल्यास त्वरित डायल 112 ला कॉल करावा. विशेषतः महिला वर्ग, मुली, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक आणि बालक यांची काळजी घेण्यासाठी सगळ्या पोलीस स्टेशन्सला कळविण्यात आलेलं आहे. विशेष पेट्रोलिंग, निर्भया पथक, साध्या वेशातील टेळणी पथक हे सगळं आम्ही तैनात केलेलं आहे. तर कुठेही काय अडचण आल्यास कृपया आपण स्थानिक पोलीस स्टेशन किंवा डायल 112 हे नंबर वापरू शकता. सगळ्या जनतेला गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.